दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात त्याला आपण CTET म्हणतोय. या परीक्षेचे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. आपल्या बऱ्याच बांधवांनी फॉर्म भरलेले आहेत. येत्या 7 आणि 8 तारखेला ही परीक्षा आहे. सर्व्हर काहीसं डाऊन झालं होतं सुरुवातीला, मात्र आता ही साईट व्यवस्थित सुरू आहे. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर इथे आपल्याला टाईप करायचं आहे CTET आणि याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज येईल CTETचं, ctet.nic.in. ज्या निळ्यामध्ये आपल्याला CTET दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज आपल्या समोर येईल. त्याला आपल्याला स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर इथे बघा 2 लिंक दिलेल्या आहेत. ॲडमिट कार्ड डाउनलोड संदर्भामध्ये लिंक आणि एक लिंक 2 दिलेली आहे. जर एखाद्या लिंकला काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण दुसऱ्या लिंकचा वापर करू शकतो. आपण पहिल्या लिंकवरती क्लिक करूयात. इथं आपल्याला सांगते की आपल्याला ते दुसऱ्या पेजवरती, एक्सटर्नल पेजवरती घेऊन जाणार आहे. याला आपल्याला ओके करायचं आहे. जर इथे पॉपअप ब्लॉक असेल तर ऑलवेज शो करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हे पेज चांगल्या पद्धतीने इथे दिसेल. त्यानंतर बघा इथे आपल्याला आपला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर इथे जी लाईन आहे, आय हेअरबाय गिव्ह माय कन्सर्न टू बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन ॲट द एक्झामिनेशन सेंटर, हा जो छोटा चेकबॉक्स आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. जर पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्डसुद्धा इथे करण्याची सुविधा दिलेली आहे. टॅब इथे आपल्याला आहे. तर आपण माहिती टाकून घेऊया. सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आपलं हॉल तिकीट देणार आहेत. सगळे इन्स्ट्रक्शन आपल्याला दिसतील. त्याला स्क्रॉल आपण केलं तर खाली इथे प्रिंट ॲडमिट कार्ड हे निळी टॅब आपल्याला दिसेल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर हे 2 पेजचं हॉल तिकीट आपल्याला इथे शो होणार आहे. नेहमीच्या पद्धतीने आपण याला PDF करून घेणार आहोत. उजव्या कोपऱ्यामध्ये जे 3 टिंब दिसतात उभे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲज PDF करायचं आहे. त्यानंतर खाली सेव्ह जे बटन दिसते निळे टॅब, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या इंटरनल स्टोरेजला फाईल मॅनेजरमध्ये डॉक्युमेंट किंवा डाउनलोडमध्ये हे आपलं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे. डाउनलोड केलेल्या ॲडमिट कार्डवरती ज्या काही सूचना आहेत त्या इंग्रजीमधून आहेत. त्या जर आपल्याला मराठी भाषेतून करायच्या असतील तर साध्या सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. ह्या जे सूचनाचं जे पेज आहे ते पेजचा आपण स्क्रीनशॉट काढूयात. स्क्रीनशॉट काढल्यानंतर गॅलरीमधून तो स्क्रीनशॉट ओपन करूयात. इथे ओपन केल्यानंतर इथे उजव्या कोपऱ्यामध्ये खाली तुम्हाला गुगल लेन्स असं दिसेल. त्या गुगल लेन्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. गुगल लेन्सला क्लिक केल्यानंतर हे आपण 2 पद्धतीने करू शकतो. एकतर इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये ए लिहिलेलं दिसते बघा लँग्वेजचं, त्याला जर आपण क्लिक केलं तर हे जे पेज आहे हे पेज जसंच्या तसं ट्रान्सलेट, आपण जी काही भाषा निवडू त्या भाषेमध्ये झालेलं आहे. इथे आपण त्याला ऐकूसुद्धा शकतो. लिसनवरती खाली दिसते बघा, लिसनवरती जर आपण क्लिक केलं 32 वडिलांचे नाव, अशा पद्धतीने आपण ते ऐकूसुद्धा शकतो किंवा शेअरसुद्धा करू शकतो. हे पेज जसंच्या तसं आपल्या व्हॉट्सअपवरती शेअर करू शकतो. मात्र जर साईज त्याची छोटी, फॉन्ट छोटा असल्यामुळे जर आपण याला सिलेक्ट ऑल केलं, जर आपण केलं तर अशा पद्धतीने सिलेक्ट ऑल झालेलं आहे. त्यानंतर आपण याचं कॉपी करू शकतो. कॉपीवरती क्लिक करून आपल्या व्हॉट्सअपवरती पेस्ट करू शकतो. इथून आपण कॉपी करूयात. इथे पेस्ट केलं तर आपल्याला ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या मराठीतून इथे आपल्याला दिसणार आहेत. किंवा ते जर पेज आपण शेअर केलं तर या पेज थोडंसं फॉन्ट सिलेक्ट करताना छोटा असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित दिसणार नाही. तर अशा पद्धतीने आपण ज्या सूचना आहेत त्या सूचना इथे आपल्या पाहिजे त्या भाषेमध्ये गुगल ट्रान्सलेटच्या साहाय्याने करू शकतो. आपल्या सर्वांना परीक्षेच्या मनस्वी शुभेच्छासह या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.